इस न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। सोलापूर शहरात प्रेम प्रकरणातून तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे। बेपत्ता हरीश बंडीचा लॉजमध्ये मृतदेह आढळल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सोलापूर शहरातील भाग्यलक्ष्मी लॉजमध्ये बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली। प्रेम प्रकरणातील तणावातून तरुणाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त होत असून या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत। या तरुणाचे नाव हरीश भास्कर बंडी, वय वर्ष 29, राहणार नीलमनगर, सोलापूर असे आहे। तो 4 फेब्रुवारी रोजी घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाला होता। याबाबत सोलापुरातील MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती। मात्र आज सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक मार्गावरील भाग्यलक्ष्मी लॉजच्या दुसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक 120 मध्ये त्याचा मृतदेह आढळून आला। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे। नातेवाईकांच्या माहितीनुसार हरीशचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते। लग्नासाठी मागणी घालण्यात आली होती, मात्र मुलीच्या कुटुंबियांनी नकार दिल्याने तो गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होता। दरम्यान मृतदेह सोलापुरातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले असून त्या ठिकाणी नातेवाईकांनी काय आरोप लावले आहेत पाहूयात। वंदना प्रभाकर बंडी, मी, माझा मुलगा, जाऊचा मुलगा, 2 नंबर जाऊचा मुलगा आणि मोठ्या जाऊच्या सून, त्यांचीच बहीण स्वतः तिनेच माझ्या पोराला आज असं केली। किती त्यांच्या 3दा गेलो आम्ही त्यांच्या घरी मागायला। पोरगं एवढं ते 6 वर्षापासून चाललंय म्हण त्यांचं। बरं जाऊ दे बाबा, आम्हाला 2 महिने झालं कळायले, जाऊ दे म्हणून त्यांनी ते पोलीसला टॉर्चर केले तर म्हणजे त्याच्याशी बोलू नको, करू नको म्हणून फोन बंद ठेवलेत। फोन बंद ठेवल्यावर त्याचं डोकं सरकलंय। फोन बंद ठेवल्यामुळं त्यांनी आम्हाला घरात सर्वांना सांगितलं हे असं मॅटर आहे, आम्ही या लॉजला गेलो, आम्ही त्या लॉजला गेलो, तिच्याबरोबर आम्ही नवरा बायकोसारखं राहिलो। आम्ही त्याचं डोकं पूर्ण यूज केली, त्याचे पैसे सर्व यूज केली। आमची मोठी सून तिने पण सत्यानाश केली, त्या पोराला यूज केली आणि दुसऱ्याला परत बघायले तिला परत दुसऱ्याला पण बघायले त्यांनी आता त्याला यूज केली। संध्या यादगिरी अलवाल या पोरीनं माझ्या मुलाचा जीव घेतला। आता तिला काय केल्याशिवाय मी राहणार नाही। कोण काय करते बघते मी, बघते त्यांचं आज लग्न आहे त्यांच्या घरात, त्यांचं आग लावल्याशिवाय राहणार नाही मी। पहिला त्यांच्यावर असं पोरी परत पुन्हा एकदा असं पोरी करू नये पोरांना, म्हणजे ते काहीतरी उपयोग करावं ते कायद्याने त्या पुरीला काहीतरी करावं, म्हणजे दुसरी पोरगी परत एकदा त्या पोराशी तसं करणार नाही। एवढा शिकलेला पोरगा त्याचं माइंड तेवढं हे केली तिने। संध्या अलवालवर गुन्हा दाखल केला, आम्ही इथून बॉडी अजिबात घेऊन जाणार नाहीच, काय व्हायचं ते होऊ दे। प्रभाकर बंडी आणि मी मॅरिड आहे, पल्लवी राजेश महेश्वरम, आणि माझा भाऊ हरीश भास्कर बंडी त्यांनी आज का माहीत नाही पण फाशी घेतलेली ही न्यूज आलेली आहे। माझ्या वहिनीसोबत, सख्या वहिनीच्या बहिणीसोबत त्याचं रिलेशन होतं। तिचं नाव संध्या यादगिरी अलवाल आणि तिला अटक केल्याशिवाय त्यांच्या वडील यादगिरी अलवाल आणि त्यांची आई, त्याच्या आईचं नाव काय ग, अंबिका अलवाल, यांना तिघांना अटक केल्याशिवाय आम्ही आमच्या दादाला इथून घेऊन जाणार नाही। किती दिवसापासून घरातून गेले होते, काय आम्हाला 2 महिने बुधवारी नाईटला निघून गेला तो घरातून, गॅदरिंगला जातं म्हणून घरात माझ्या बहिणीच्या मुलाचं गॅदरिंग होतं, तिकडं जाणार म्हणून सांगितलं तो, पण ॲक्च्युली घरात एक सांगितलं आणि त्यांनी गेला दुसरीकडे। आम्ही त्या रात्रीपासूनच शोध लावत आहे पण कुठंच नाही भेटला तो। आम्ही अक्कलकोटला पण फिरून आलो, पूर्ण अक्कलकोट, नाही भेटला तो आम्हाला। त्यांच्या घरी गेल्यानंतर मुलगी मागायला गेल्यानंतर त्यांनी काय म्हणाले, काय आम्ही नाही देणार एवढंच बोलले त्यांनी। 3-4 वेळा पंचांग नाही भेटलं म्हणून, पंचांग नाही जुळलं म्हणून त्यांनी असं बोलले, पण ॲक्च्युली त्याची आई पण माझ्या भावासोबत फिरली त्या मुलीला घेऊन। हे सर्व आधी करताना त्यांना नाही कळालं का नाही द्यायचं आहे म्हणून त्यांना। मंगळवारी त्यांच्या घरी गेला। आमचे 2 नंदा त्यांनी आहेत, आमचे जाऊची बहीण त्यांनी, आमचे मालक आणि परत
आमचं धीर त्यांना घेऊन गेलं 5-6 जण गेलो नीट बसला केलं पाणी दिलेत नाही घेतलं आम्हाला काही हे नव्हतं जाऊ दे म्हणून बसला बोलवायला होते ना संध्याला बोलवा तुम्ही म्हणता ना आम्ही आई वडील जिवंत असेपर्यंत संध्याला त्याच्यासमोर आम्ही आणत नाही. कशाला आणत नाही? तेव्हा फिरताना वाटलं नाही का तुम्हाला? ते फिरताना मी डबा बांधून बाटलो का तिला असं म्हटलं त्यांनी वडील. अशी छाती मारून तुम्हाला देत नाही मी. पंचांग जोडलं नाही. एका मुलीला दिलाव दुसऱ्या मुलीला देऊन आम्ही फाशी घालायचं नाही आम्हाला. हां आता आमच्या मुलाला फाशी घातलाव का तुम्ही? हां तेवढं विचारल्यावर केल्यावर तरी ते गडी माणसं म्हटले तर तसं नाही भाऊजी. आता त्यांनी तेवढं हे पुढच्या स्टेपला गेलेत त्यांनी. आता आम्ही दोघं नवरा बायकोसारखं आहे म्हणताना तुम्हाला कळायला पाहिजे ना. आमचे मालक म्हटले त्याला त्यांच्या वडिलांना बावा అట్లా కాదు ఇప్పుడు నువ్వు ఆ పిల్లకి ఇస్తావు ఇచ్చినాక ఆడ ఇంటికి పోయినాక ఆ పిల్ల మంచి ఉంటుంది దానికేమన్నా టార్చర్ పెట్టేసేసి ఆడ ఎట్లా ఉంటుంది ఆ విచారతోని మేము ఇవాళ మీకు అడగంకి వచ్చినాం మీకు ఇంటికి తరి నువ్వు బావ మాది విచార చేస్తలేవు. ఏ పో అప్ప నడువు కదా నీకు నడు నువ్వు బయట పైలట్ నుంచి शेवट నుంచి ఒక్కటే చెప్తున్నా నీకు బయటకు నడువుन राणी तमाशा जेमకొచ్చిరా మా ఇంటికి. म्हणजे मुलगा हे होत आहे जाऊ दे त्याचं डोकं हे झालं जाऊ दे बाबा पाय पण पडते म्हटले त्याच्या ए ले माक इच्छडले नी काल मोक्तन बीर बैठक कोणरी काल मोक्तन बैठक होरी कुत्र्यासारखं हाकलला त्यांनी तरी पण उभारला मी त्याच्याकडं. जाऊ दे पोराचं डोकं हे होईना हो काय करता मग पाया पडलं तरी ते पोरगा जिवंत झाला असता. त्याचं शेवटचं एकच इच्छा होती त्या पोरीला माझ्या समोर बसवा. ते बाबा बसवलाच नाही त्यांनी असं ओटला त्याला. अरे वलू ఏ మంటలేరా వద్దురా వాళ్ళు ఏమంటలేరు వా म्हणून आमचं धीर असं ओढला तर నేనేమన్నా చేసుకుంటా నేనేమన్నా చేసుకుంటా म्हणून बसला हो. त्या दिवशी पूर्ण ते मंगळवारी डिप्रेशनमध्येच होता. रात्री कधी झोपला काय माहीत नाही. परत बुधवारी सकाळी किती वाजले 10-11 वाजले 12 वाजले ते आमचे पाहुणे आले ते 11 वाजता. मी म्हटलं अरे लेव रावल सुटालो चिंडू उठ म्हटले. पाहुणे आले तू उठ थोडं म्हणताना त्यांचे काका ब्लँकेट काढले तरी त्यांनी उठला नाही. परत नंतरनं 12:30ला ते जाऊन त्याला रागवून करून आंघोळ कर म्हणताना तेव्हा 12:30ला आंघोळ केला त्यांनी. 12:30ला आंघोळ करून त्यांची मम्मी जेव म्हणताना 2-4 घास तरी खाल्ला बघा. 5:30ला जे शाळा सुटलं ना आमच्याकडे तिथं शाळा आहे ते शाळेचे पोरी आले तर त्याच टायमाला त्यांनी गाडी घेऊन असं गेला. मी ते आरिशाचं ओतून म्हटले. हां म्हटला ते आमचे जवळ होते त्यांनी हां वंदी श्रीगंधी गॅदरिंग उन्नदी कर्णिक नगर की आडकी ओतून ता म्हटला. बरं म्हटलं गॅदरिंग झालं 10 10:30 आम्ही 9:30 वाजल्यापासून फोन करायला. आमचे मालक 9:30ला केलेत उचलला. 10ला 9:30ला केला. 9:30ला केल्यावर गॅदरिंग लावून ना श्रीगंधी म्हटला. बरं म्हटला गॅदरिंगमध्ये आहे म्हणतं जाऊ दे ते डिप्रेशनमध्ये आहे थोडं ते गाणे ते ऐकलं की थोडं हे होतं आहे ते मन डायवर्ट होतं आहे म्हणून बसलो आम्ही. जाऊ दे गेलं तर गेलं म्हणून. परत 10 वाजता परत फोन आमच्या जावईला फोन केले. हरिशाड कोचिंडा म्हणताना ले तर रालेडू वडू म्हटले. रालेडू म्हणताना मग आम्हाला थोडं टेन्शनच आलं कारण डिप्रेशनमध्ये होतं पोरगं काहीतरी करेल म्हणून आम्ही तेच. तरी दुपारी त्याला म्हटले होते मंगळवारी संध्याकाळी आल्यावर आमचे धीर त्यांनी सर्वजण बसलं असं नाही रे आपण दुसरी मुलगी करू तर ले मला एकटीशीच राहायचं आहे. एकटीशीच होतो मी एकटीशीच राहायचं आहे मला 4 चौघं नको मी करून घेणार नाही स्पष्ट म्हटला त्यांनी. नसतं रे लोक आता किती करायलेत रे जाऊ दे म्हटले. नाही ऐकलं हो पोरगा नाही ऐकला अजिबात नाही ऐकला बघा. त्यानंतर तुम्ही बेपत्ता झालेली देखील तक्रार हो ना तेच ना हो दाखल केलेलं आहे बघा. ते 10 वाजता केलं आम्ही. आता 10-10:30 वाजले फोन उचले ना स्विच ऑफ यायला मोबाईल स्विच ऑफ यायला म्हणताना आम्हाला टेन्शनच आलं कारण डिप्रेशनमध्ये होता पोरगा. त्यांनी नाही म्हटले तर पोरगे फक्त त्याचं शेवटची एकच इच्छा होती तिच्या तोंडून मला ऐकवा. फक्त तिच्या तोंडून मला ऐकवा. तिने मला प्रॉमिस केली मी तुझ्याशिवाय बाबा कोणाला करून घेत नाही म्हटली तिने. त्याच्यामुळं त्या प्रॉमिससाठी तिच्या घरापर्यंत 4 वेळा गेला आम्ही. 4थ्यांदा त्यांनी कुत्र्यासारखं हाकलला आम्हाला कुत्र्यासारखं. मागणी काय असणार आहे? काय
काय मागणी आहे? मागणी काय नाही, तेवढंच आमच्या त्या पोरीवर गुन्हा दाखल त्यांच्या आई वडिलांवर, त्या पोरीवर परत एक ती पोरगी परत तसं करणार नाही तसं तिने आयुष्यभर. ही पोरगीच नाही, कुठली पण पोरगी असं पोराला फसवणार नाही. हा काय ते कायदेशीर गुन्हा करायला पाहिजे, नाहीतर मी जाते आता त्या पोरीला काय तर करून येते त्या मंडपमध्ये जाऊन. हा लग्न आहे का त्याचं? हा लग्न आहे, त्याच्या भावाचं लग्न आहे, भावाचं लग्न आहे आज. त्याच्यामुळे बघा तिथं बसली तिने, धिंगाडा घालायली तिने. माझा पोरगा गेला इथं, कोण आणून देणार त्याला? आ तेवढं सांगितलं हो त्याला, जाऊ दे रे, ती नाही दुसरी रे म्हणताना बायोडेटा काढलं. पोरगीला पत्रिका पण आहे हो, आलंय एक स्थळ पण आलंय, आरिशा आलंय रे मंगळवारी तिथून झाल्याबरोबर अर्धा तासमध्ये बायोडेटा काढलं. बुधवारी सकाळी पत्रिका पण आलंय एक. हरीशा टीचर उन्नद्रा टीचर आहे तिने, बघा किती चांगलं आहे, एवढं शिकलेली पोरगी आहे, एवढं सुंदर आहे. जाऊ दे रे, गेलं तर गेली म्हटली. खाली इथं आम्ही बोलायला, आमच्या साहेबांनी मी बोलायला, वरून ऐकायला त्यांनी, हा आमची काकू करती का काय परत दुसरं लग्न. झालं 5:30 वेळेला गेलेला, आलाच नाही. हां आलाच नाही. 10:30ला फोन 10:30 झाले, 10:30 11:15ला काहीतरी फोन स्विच ऑफ झालं. आणि आम्ही रात्रभर हिंडतच, आमचा मुलगा, आमचे दिन कोण येईल त्यांनी सर्वजण हुडकायले तर पोरगी म्हटली, मोठे मिला सिनेमाला जातो म्हटला ना त्यांनी, जाऊ दे 9 ते 12 गेला असेल त्यांनी, 12च्या पुढं तर येईल म्हणून. 12 वाजले, 12:30 वाजले, 1:30 वाजले, अरे सकाळचे वाजले. हां आज म्हणजे बघा आम्ही परवा गुरुवारी अक्कलकोटला जाऊन फिरून आलो. ते लास्ट लोकेशन अक्कलकोटला काहीतरी दाखवलेत म्हणताना अक्कलकोट पूर्ण कार घेऊन सर्व फिरून आलो. दोघं इकडं दोघं तिकडं सर्व हिंडून आलो, बघून आलो. तिथं नाही भेटला, आलो परत घरी. परत आज काय म्हटले तर काय आम्हाला आमचे मालक रात्रीपासून म्हणाले तर गाणगापूरला जातो. स्वागत है आपका डॉक्टर असदुल्ला खान स्कूल में, जहां बच्चों को मिलता है एजुकेशन और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट का परफेक्ट कॉम्बिनेशन. हमारा सीबीएसई बेस्ड करिकुलम हर बच्चे की एकेडमिक और पर्सनल ग्रोथ को ध्यान में रखते हुए डिजाइन किया गया है. डॉक्टर असदुल्ला खान स्कूल का 10 एकड़ का स्प्रॉलिंग कैंपस सोलापुर का सबसे बड़ा स्कूल कैंपस है, जो स्टूडेंट्स को बेस्ट लर्निंग और एक्स्ट्रा करिकुलर फैसिलिटीज प्रोवाइड करता है. हम बच्चों के लिए स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज ऑफर करते हैं. एडवेंचर फील्ड प्ले पार्क, फुल्ली इक्विप्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिसमें फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट और एथलेटिक्स गेम्स शामिल है. स्टूडेंट्स की मेंटल और फिजिकल ग्रोथ के लिए इंडोर स्पोर्ट्स अरीना, मार्शल आर्ट्स और सेल्फ डिफेंस सेशंस भी दिए जाते हैं, ताकि उनमें कॉन्फिडेंस और स्ट्रेंथ डेवलप हो. हमारी इंग्लिश लैंग्वेज लैब स्टूडेंट्स को कम्युनिकेशन स्किल्स और फ्लुएंसी इनहेंस करने का एक परफेक्ट प्लेटफॉर्म देती है. डॉक्टर असदुल्ला खान राइफल शूटिंग रेंज एंड अकेडमी जैसे यूनिक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज भी हमारे स्कूल का एक स्पेशल हाईलाइट है, जो स्टूडेंट्स में फोकस और डिसिप्लिन डेवलप करते हैं. डिजिटल और स्पेशियस क्लासरूम्स के साथ हम इंश्योर करते हैं कि बच्चों को एक मॉडर्न और कंफर्टेबल लर्निंग एनवायरनमेंट मिले. 100+ वाइब्रेंट एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज और बड़े इवेंट्स जैसे एनुअल फेस्टिवल, स्पोर्ट्स मीट, फूडिस्तान और भी कई एक्साइटिंग प्रोग्राम्स के साथ हम ये इंश्योर करते हैं कि स्टूडेंट्स हमेशा एक्टिव, हेल्दी और फुल्ली इंगेज्ड रहे. सेफ्टी हमारी टॉप प्रायोरिटी है. 24/7 सीसीटीवी सर्विलेंस के साथ हम इंश्योर करते हैं कि आपका बच्चा एक सेफ और सिक्योर एनवायरनमेंट में रहे. हमारे वेल क्वालिफाइड और एक्सपीरियंस टीचर्स स्टूडेंट्स को इंटरैक्टिव और इंगेजिंग तरीके से पढ़ाते हैं, ताकि स्टूडेंट्स की क्यूरियोसिटी और क्रिएटिविटी बढ़े और उनका ओवरऑल डेवलपमेंट हो. एडमिशंस ओपन. आज ही एनरोल करें और अपने बच्चों को एक वर्ल्ड क्लास एजुकेशन का एडवांटेज दीजिए.